राम राम मंडळी, मी आहे मराठी ब्लॉगर. तर आज आलोय आम्ही माझ्या मैत्रिणीच्या शेतामध्ये हुरडा पार्टी करायला. हुरडा पार्टी करायची म्हणलं की त्याला आला ऊस आला, हुरडा आला, डहाळे आले. आपले डहाळे म्हणजे मित्रांनो हरभरा हो, आपलं हरभरा गावकडचा शब्द, गावठी. आता आलोय आम्ही, बघताय ना, इथं दिसतंय शेतामध्ये मस्त असा हिरवागार हरभरा आलेला आहे. त्याला मस्त घाटे लागलेले आहेत. आता आम्ही ह्याच्यावर ताव मारण्यासाठी थोडाफार हरभरा हुरडा पार्टीसाठी काढणार आहोत. आणि हे बघताय सुंदर शेत, त्या तिकडे बघा मस्त असं ऊसाचं वावर आहे. थोडा ऊस पण काढणार आहे आम्ही. थोडासा हरभरा पण खाऊन बघतोय भरलाय का नाही आतून, नाही तर कवळा निघायचा. हे बघा ऊस मस्त असा. आपण हुरडा पार्टी करणार आहोत. हे माझे मिस्टर, नियोजन करतोय. त्यांनाही बोलायचं होतं व्हिडिओमध्ये, म्हणलं घ्या थोडंसं बोलून. आता आम्ही चाललोय मस्तपैकी ऊस काढायला. ऊसात आम्हाला काहीतरी दिसलं, बघतोय तर एक कोंबडी होती बघा. हे सुंदर हिरवगार शेत एकदम असं डोळ्याला भारी वाटते बघा. गावच्या धगधगीच्या जीवनामध्ये थोडीशी मस्त अशी मजा मस्ती करायला आलोय. आणि तुम्हीही कधी गावी गेला, ज्यांचं शेत असेल, ज्यांचं नसेलही, मित्रमैत्रिणींच्या मस्त शेतामध्ये जाऊन तुम्हीही मस्त एन्जॉय करू शकताय. आणि वेगळं थोडंसं आयुष्य आपल्याला जगायला पण भेटतंय. ही बघा आपली बोर आहे, पाण्याची पाईप आहे, बोर नाही, विहिरीतून पाईपलाईन केलेलं आहे ऊसाला पाणी देण्यासाठी. हा बघा ऊस मस्त आलेला आहे. हे माझ्या मैत्रिणीचे वडील आहेत, त्यांना आम्ही सर्व मैत्रिणी डॅडीच म्हणतो. ते आम्हाला थोडंसं ऊस काढण्यामध्ये मदत करत आहेत. आणि आम्ही बच्चे कंपनी जरा थोडासा हुरडा जमवण्यासाठी बघतोय आम्ही, हुरडा मिळतोय का. थोडासा कवळा होता पण चाललं होतं आमचं, कारण हुरडा तर लागणारच होता हुरडा पार्टीसाठी. हे बघा मस्त डॅडी ऊस वगैरे काढतात. ऊस एकदम मस्त तयार झाला होता, गोड. आणि मी इथं बच्चे कंपनीबरोबर हुरडा पार्टीसाठी हुरडा गोळा करत आहे. हा ऊस काढून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. लय मज्जा मस्ती केली आम्ही, थोडेफार फोटोही काढले, व्हिडिओ काढले. पोरं येत नव्हती व्हिडिओमध्ये, त्यांना बळं ओढून घेतलं आहे की या व्हिडिओमध्ये मस्तपैकी फोटो काढूया, थोडेसे व्हिडिओ काढूया. लाजत होती गावकडची पोरं, पण घेतलं मी त्यांना ओढून. हे बघा माझे मिस्टर ऊस काढण्यामध्ये गुंग आहेत. मस्त अशा हुरडा पार्टीला ऊसाचा रसही मस्त लागतो मित्रांनो. हे बघा कसला गावचा ऊस तयार झालेला आहे, मस्त आणि खूप गोड होता. मस्त मज्जा आली खाताना. डॅडींनी आम्हाला ते ऊस असं तोडून वगैरे मस्त दिले. गोडीला खूप छान होता आणि फ्रेश मस्त असा भेटला खायला. आणि तुम्ही बघताय जिकडे तिकडे मस्त ऊसाचंच वावर आहे. खूप शांत वातावरण होतं, गावाकडे गेल्यासारखं वाटलं. शुद्ध हवा, सुंदर असं गारवा होता हवेमध्ये. खूप मज्जा केली आणि निसर्गाचा असा हिरवागार असं डोळ्याला पण असं खूप छान वाटत होतं, असा अनुभव घेतला. नाहीतर आपण बघतोच मित्रांनो शहरामध्ये नुसत्या बिल्डिंग वगैरे, पण इकडे खूप छान वाटलं आम्हाला. हे बघा डॅडी कसे आम्हाला ऊस तोडून देत आहेत. आता हुरडा पार्टी करायची म्हटलं की शेकोटी आलीच. शेकोटीमध्ये मस्त हरभरे भाजायचे, कणीस भाजायचं, मस्त भाजून खायचे, ते हुरडा भाजून खायचा. ह्या बघा माझ्या मैत्रिणी मस्तपैकी आलेल्या आहेत हुरडा पार्टी करायला. त्या हुरडा पार्टी कमी आणि बडबड पार्टीत जास्त करत होत्या. डॅडी बघा आम्हाला मस्तपैकी शेकोटी करून देण्यामध्ये मग्न आहेत. आम्हाला डॅडीने खूप मदत केली, सर्व मैत्रिणींना मस्त भाजून दिला, खूप एन्जॉय केला. तुम्ही सगळ्यांनी लावा बरं आतमध्ये, ते म्हणजे जाळ झाला पाहिजे.
तुम्हाला किती छान आता व्हिडिओ भेटतोय. तुम्ही ही सर्व हुरडा पार्टी करायला नक्की अनुभव घ्या. गावी जावा. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.